परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून उभं होतात आणि आज भरघोस मताने आपण निवडून आलात. काय सांगाल या निवडीबद्दल? या निवडणुकीबद्दल सर्व जनतेला असं सांगेन की तुम्ही जसा आतापर्यंत जसा माझ्यावरती विश्वास ठेवला हाच विश्वास कायम ठेवून देत आणि तुमच्या या विश्वासाला मी पात्र ठरवण्यासाठी पूर्ण ताकदीने पूर्ण या आपल्या गावचा किंवा भागाचा विकास करणार आहे. तुमचे पती हलकर्णीचे सरपंच म्हणून काम करतात. तुमचे सासरे 2 वेळा जिल्हा परिषदे म्हणून सदस्य आणि अर्थ आणि नियोजन खात्याचं सभापतीपद त्यांनी बसवलेलं आहे. त्यांच्या कार्याचा तुम्हाला या विजयामध्ये कसा फायदा झाला का? नक्कीच, कारण की हे माझे सासरे सभापती आणि माझे मिस्टर सरपंच राहुल गावडे आणि तसंच मी हलकर्णी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आहे. तर मला ही प्रशासनाची कार्यपद्धती मी जवळून पाहिलेली आहे ती आणि मी असं प्रयत्न करणार आहे की ही प्रशासनाची कार्यपद्धती ही लोकाभिमुख आणि पारदर्शक व्हायला पाहिजेत आणि मी तसेच करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तशी साहजिकच मी तसे करणार आहे. आणि गावडे साहेब म्हटलं तर त्यांच्याकडून मला हे राजकारणाचं म्हणण्यापेक्षा मी हे राजकारण म्हणजे समाजकार्य म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ही समाजकार्याची जबाबदारी स्वीकारताना हे बाळकडून मला त्यांच्याकडून म्हणजे गावडे साहेबांच्याकडून मिळालेलं आहे. तुमच्या विजयाचे खरे शिल्पकार म्हणजे कुणाला तुम्ही समजू शकता? खरे शिल्पकार असं मी कुणाचं एकाचं नाव घेणार नाही, कारण की हा विजय ही निवडणूक किंवा जनतेचा हा विश्वास आहे माझ्यावरचा आणि यामध्ये शिल्पकार म्हटला तर पूर्ण जनतेचा हा विजय आहे. गोरगरीब जे कोण असतील, वृद्ध, महिला, ताई, माई, अक्का जे कोण सर्व आहे ते सर्वजण या निवडणुकीचे विजयाचे शिल्पकार आहेत. धन्यवाद. तुमच्या पुढील कार्याला तुम्हाला खूप शुभेच्छा. बातमी तुमची, साथ आमची.